चला. पूर्वीच्या काळी स्त्री चूल आणि मूल यातच गुरफटलेली. समाजात स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी बंधन होती. स्त्रियांना शिक्षण दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. साऊ, हे 2 ताट कोणासाठी? माझी मैत्रीण राधा येणार आहे आपल्या घरी जेवायला. राधा ती गावातली? अगं साऊ, सकाळी तिचा राधाचा नवरा साप चावून मेला. हो, आता तिला सतीवर जावं लागेल. सती? सती म्हणजे काय? सती म्हणजे नवरा मेल्यावर जिवंतपणी चितेवर पत्नीला जाळणे. राधा चा पुनर्विवाह होत होता आणि त्या काळामध्ये सतीबंदीचा कायदा थांबा, माझी मैत्रीण राधाला सती देऊ नका. हे काय नेवसे पाटील, हे लाडीत नाही घरी. साहू, हे काय आहे? हे वर्दी घातलेले शिपाई कोणी बोलवले? मीच बोलवलं आहे त्यांना. पूर्वी केशव पण सती जाणे असे अनेक काय शिकली तर घर उद्ध्वस्त होईल. शिकून काय करणार? स्वयंपाकच करणार ना. आज विरोध करतोय पण तू खचू नकोस. नाही ज्योतिबा, माझ्या अंगावर माती पडली तरी माझा आत्मा स्वच्छ आहे. मी शिकणार आणि शिकवणारच. अ आ ई क ब ड. अ म्हणजे अन्याय. बाळांनो, तुम्ही शिक्षण घ्या आणि शिकून मोठं व्हा. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या. मी शाळा शिकले, आता नोकरी करते, 4 चाकी गाडी चालवते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, त्यामुळे मी शिक्षण घेतले आणि आज मी IPS अधिकारी किरण बेदी झाले. शिक्षण घेतले आणि खेडे तशीच राहिली असती. शिक्षण घेतले नसते तर गाव खेडे तशीच राहिली असती. मी शिक्षण घेतले आणि मला जगात सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखले. सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखले ते केवळ सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्याचमुळे. धन्यवाद. फुले यांच्या जीवनामध्ये विधवा पुनर्विवाह करायचा होता आणि म्हणजे समाजामध्ये त्याला तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे लला सवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेतला उरी, सुधारण्या
समाज भिडेकली ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले सावित्री आई बाईने शिकवून करायचंय